नमस्कार, मी ॲडव्होकेट गोविंद देवकते बारामती. लोकसभा 2024च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्या संदर्भात आपण महाराष्ट्रामध्ये नक्की काय राजकारण चालू आहे त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू. 17व्या लोकसभेच्या निवडणुका देशभर संपन्न झाल्या, तशा महाराष्ट्रातही संपन्न झाल्या. आजचा विषय आहे आपला महाराष्ट्र आणि एकाच जातीचं आणि एकाच जातीसाठी राजकारण, अशा प्रकारचा विषय आपण घेऊन चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्य की मराठा राज्य असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यावरती आपण खऱ्या अर्थाने प्रकाश टाकणार आहोत. आता निकालाची उत्सुकता आपल्याला लागलेली आहे. या सर्वात महाराष्ट्रामध्ये नक्की काय राजकारण चालू आहे त्याच्यावरती आपण प्रकाश टाकू. महाराष्ट्रातील निवडणुका ह्या देशाच्या व महाराष्ट्राच्या समस्यापेक्षा जातीय समस्यावरती जास्त वळालेल्या आपल्याला सर्वत्र चित्र पाहायला मिळते. त्यामध्ये काही गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करू. महाराष्ट्रामध्ये 5 प्रादेशिक विभाग पडतात. एक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मुंबई कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश असे 5 प्रमुख विभाग पडतात. मग ह्या 5 विभागामध्ये कोणत्या पक्षानं, ज्या प्रमुख पक्ष आहेत, मग राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, ह्या 4 प्रमुख पक्षानं कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी दिली याच्यावरती आपण प्रकाश टाकू. राष्ट्रवादीचे 2 गट, शिवसेनेचे 2 गट, भाजप आणि काँग्रेस ह्या 2 पक्ष या सगळ्या विस्कटलेल्या राजकारणामध्ये नक्की काय घडलं ह्याच्यावरती आपल्याला चर्चा करावं लागेल. या सगळ्या प्रमुख पक्षांचा एक मात्र धागा होता, तो म्हणजे मराठा समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यायचं. हे सगळं आपल्याला एकत्र पाहायला मिळालं. प्रमुख पक्षाला किती जागा आल्या आणि कुठल्या पक्षानं कुठं उमेदवारी दिली ह्याच्यावरती आपण सविस्तर लोकसभेचा आढावा घेऊ. महायुतीमध्ये बीजेपी, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी असे एकत्र लढले. महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढले. बीजेपीच्या वाट्याला 28 जागा आल्या. 28 जागापैकी बीजेपीनं जवळजवळ 7 आरक्षित जागावरती उमेदवार उभा केले आणि जवळजवळ 13 उमेदवार हे मराठा समाजाचे दिले. 21 पैकी 13 म्हणजे जवळजवळ 66% प्रमाण हे बीजेपीनं आपल्याला मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं बघायला मिळतं. ओबीसीच्या वाटेला 5 जागा आलेल्या आहेत. जैन, ब्राह्मण, मारवाडी या घटकांना 3 जागा दिलेल्या दिसतात. त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गट यांना जवळजवळ 15 जागा त्यांच्या वाट्याला आल्या. त्यातल्या आरक्षित 3 जागा आहेत आणि मराठा समाजाला जवळजवळ 12 ज्या जागा आलता, 12ची 12 जागा शिंदे गटांनी मराठा समाजाला दिलेल्या आहेत. राष्ट्रवादीने मराठा समाजाला 3 जागा आल्या होत्या. 3ही जागा मराठा समाजाला दिल्या आणि ओबीसीला 1 जागा दिलेली दिसते. रासपाले 1 जागा आलती, ते महादेव जानकर तिथे उभं राहिले. म्हणजेच मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलेल्या 12 जागेवरही मराठा उमेदवार देऊन मी 100% मराठाच मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यानंतर महाविकास आघाडीचा आपण पाहू. शिवसेना ठाकरे गट यांच्या वाट्याला 21 जागा आल्या. 21 जागामध्ये जवळजवळ त्यांना 3 आरक्षित जागा लढवल्या आणि मराठा समाजाला ज्या 18 जागा आल्या, 18 पैकी जवळजवळ 16 जागा ठाकरे गटाने दिलेल्या दिसतात आणि ओबीसीला 2 जागा दिलेल्या. तिथेही 85% मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिलेले दिसते. काँग्रेसनं 17 जागा लढवल्या, त्यातल्या 6 जागा आरक्षित होत्या आणि राहिलेल्या 11 पैकी 6 जागा त्यांना मराठा समाजाला दिल्या, 4 ओबीसी समाजाला दिला आणि वर्षा गायकवाडच्या रूपाने 1 मागासवर्गीय उमेदवारी त्यांना दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 जागा आल्या होत्या. 10 जागांमध्ये मराठा समाजाला जवळजवळ त्यांना 7 जागा दिल्या, म्हणजे 80% मराठा समाजाला दिल्या. 1 आरक्षित जागा होती. ओबीसीला त्यांना 2 जागा दिलेल्या आहेत. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 जागा लढवल्या. 10ची 10 जागा ठिकाणी मराठा उमेदवार देऊन आम्ही मराठा प्रभावाखाली आहोत हे दाखवून दिलेले आहे. महायुतीने ओबीसी ब्राह्मण मताची आवश्यकता नाही असे आपल्या कृतीतून दाखवून दिले, असं आमचं मत झालेलं आहे. वास्तविक पाहता ब्राह्मण, धनगर, माळी आणि संपूर्ण ओबीसी समाज हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये 65% आहे, पण प्रत्यक्ष एकही ब्राह्मण आणि ओबीसीचा उमेदवार महायुतीनं आणि बीजेपीनं दिलेला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ह्याच्यावर आमचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तरी भाजपाला, महायुतीला ओबीसीनं, ब्राह्मणांनी किंतु मनात न ठेवता मतदान करायचे आहे. मराठा समाजासाठी एवढं करून सुद्धा भाजपा मराठ्यांना जातीवादी, ब्राह्मण आणि ओबीसीचा पक्ष वाटतो. मोठ्या संख्येने मराठा मतदान तुतारी महाविकास आघाडीलाच झालेलं आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
पुणे शहर हे खऱ्या अर्थाने ब्राह्मणांचा प्रभाव असलेला मतदारसंघ, गिरीश बापट प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ, सुनील देवधर ब्राह्मण समाजातले राष्ट्रीय स्तरावरतील नेतृत्व, त्यांनाही भाजपाने उमेदवारी नाकारलेली आहे. बारामती, माढा, हिंगोली, परभणी, सोलापूर मतदारसंघ खऱ्या अर्थाने धनगर प्रभाव असलेले, परंतु यांना उमेदवारी दिलेली नाही. माढ्यामधून सांगोल्याचे राजकारणातले भीष्म पितामह कैलासवासी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी लढण्याची तयारी दाखवली, परंतु नाही, तिथेही यांना मराठाच उमेदवार पाहिजे होता. त्यासाठी पक्षांतर करून अनेक उद्योग करूनही उमेदवारी घडवली. माढ्यातून महादेव जानकरांनी महायुतीकडे मागणी केली, उमेदवारीची मागणी केली, परंतु त्यांना परभणी व मराठवाडा दाखवला. एका उमेदवारीवरती 1.5 कोटी धनगर समाजाची बोलवण केली जात आहे. हिंगोलीतून ॲडव्होकेट सचिन नाईक हे धनगर समाजाचे सक्षम उमेदवार असतानाही त्यांची उमेदवारी नाकारली गेली. नाशिकमधून ओबीसीचे राष्ट्रीय राज्य स्तरावरील नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी मागणी केली, परंतु त्यांनाही उमेदवारी सोडाच विचारही केलेला दिसत नाही. हातबल होऊन शेवटी त्यांना निवडणुकीतून माघार घेतलेले आहे आणि छगन भुजबळ महाराष्ट्रात कुठेच दिसणार नाही याची बंदोबस्त केलेला आहे. मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून भाजपसाठी आयुष्य घालवणारे कैलासवासी प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या ब्राह्मण प्रतिनिधित्व करत होत्या. तेथेही मराठा समाजालाच प्रतिनिधित्व भाजपनं दिलेलं आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजेच ब्राह्मण समाजाची भाजप असे म्हणण्याचा काळ होता, त्या भाजपमध्ये नितीन गडकरी, गिरीश बापट, पूनम महाजन तिघेही लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत होते. आता तो आकडा नितीन गडकरी यांच्या रूपाने एकवर आलेला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत होते, त्यांनाही प्रमुख पक्षाने हातवर केलेले आहे. बारामतीचं उदाहरण घेऊ आपण. बारामतीत एकाच मराठा घरात दोन्ही उमेदवारी असताना बंडही मराठा समाजाचेच झाले. त्यातून तोडगाही व्यापक हिताचा निघून मोठा महाप्रसादही मराठा समाजाच्या पदरात पडला. ओबीसी फक्त मतदान करण्यात व्यस्त राहिला. सुनेत्र पवार निवडून येतील त्याही धनगर आणि ओबीसी मतावरच येतील. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जिकडे सत्ता तिकडे मराठा अशी परिस्थिती राहिलेली आहे. कारण सत्तेशी निगडीत त्यांचे फार मोठे व्यवसाय महाराष्ट्रात उभे राहिले आहेत. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी काही पण करण्याची त्यांची तयारी आहे. अगोदरच काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने होता, पण बीजेपीची सत्ता येताच मोठ्या संख्येने मराठा समाज हा बीजेपी पक्षाकडे वळाला. एकेकाळी भाजप ब्राह्मण ओबीसीची पार्टी होती, परंतु त्याचा विसर भाजपला पडलेला आहे. गरज सरो वैद्य मरो अशी परिस्थिती आहे. आता भाजपा मराठा समाजाची पार्टी झाली की काय अशी परिस्थिती आहे. कारण अध्यक्षापासून सगळे प्रमुख पदे, आमदार, खासदार सगळे मराठा समाजाचे भाजपमध्ये दिसायला सुरुवात झाली. यामध्ये ब्राह्मण ओबीसी शोधावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. ओबीसीची अवस्था म्हणजे बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना अशी झाली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यामुळे कुठल्या समाजाचा काय फायदा झाला, कुठल्या समाजाचा विकास झाला आणि कोणाची वाट लागली याचा विचार झाला पाहिजे. सामाजिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्राचं ऑडिट करणं गरजेचं आहे व त्याचा कृतीशील कार्यक्रम घ्यावा लागेल. भाजपसहित सर्वच पक्षात मराठा उमेदवार देण्यासाठी स्पर्धा लागलेली पाहायला आपल्याला मिळते. ओबीसी दुर्बल आहे, असंघटित आहे, ओबीसी सक्षम नाही, ओबीसीची निवडणुका जिंकण्याची लायकी नाही, अशा पद्धतीने ओबीसीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. भाजपचा ओबीसी पाया राहिला आहे, त्या पक्षाने ही ओबीसीची अवहेलना करावी ही अत्यंत आश्चर्यजनक गोष्ट आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा मुख्य मतदाता मुस्लिम समाज राहिलेला आहे, परंतु या समाजाचा एकही उमेदवार न देता त्यांचाही मतदानासाठी भावनिक वापर करण्यात येत आहे. जसं मुस्लिम मोहल्ल्यामध्ये हिंदू समाजाला असुरक्षित वाटतं, अगदी तसंच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या अतिरेकी प्रचंड भुकेमुळे ओबीसी समाज असुरक्षित, भयभीत आणि बेधरलेला आहे. मराठा समाज आपण लोकशाही देशात राहतो हे सुद्धा विसरून गेलेला आहे. राजेशाही थाटात इतर समाजाचं शोषण करत आहे. आमदार, खासदार असलेल्या पहिल्या फळीतील मराठा समाज दुसऱ्या फळीतील चेअरमन, अध्यक्ष असलेला मराठा समाज ओबीसी समाज पुढेच येणार नाही याचं व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कसा राहील याची काळजी घेत आहे. त्यामुळे दिवसांदिवस ओबीसी समाजाचं जीवनमान हालाकीचं होत चाललेलं आहे, पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठा ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता, तिरस्कार, अंतर पडत चाललेलं आहे आणि हे महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगलं नाही. महाराष्ट्र राज्य म्हटलं की ओबीसी 54%, मराठा 20%, मुस्लिम 60%, SC ST 14%, ब्राह्मण जैन 5% असा मिळून महाराष्ट्र होतो. परंतु लोकसभा विधानसभेतील 20% मराठा समाजाला जर 70%, 80% प्रतिनिधित्व असेल
अर्थकारण, राजकारण, समाजकारण सगळ्या क्षेत्रात 70% एकटा मराठा समाजच घेत असेल तर 60% ओबीसीला 20% वाटा असेल तर आपण महाराष्ट्र राज्य म्हणण्यापेक्षा मराठा राज्य म्हटलं तर बरं होईल असं आमचं मत झालेलं आहे. तरी जरांगे महाशय माझ्या मराठ्यांना महाराष्ट्रामध्ये ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे हा बालहट्ट करून महाराष्ट्रामध्ये रोज नवीन नवीन उद्योग करत आहेत आणि महाराष्ट्र अस्थिर करत आहेत. त्याला सरकारही पाठीशी घालत आहेत आणि इथले प्रस्थापित मराठाही त्याला समर्थन देत आहेत. त्यामुळे ओबीसीमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण झालेलं आहे. ज्या 20% समाजाने महाराष्ट्रातला 70% 80% वाटा हिसकावलेला आहे अशा समाजाला गरीब मराठा म्हटलं जातं ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठी गंमत चालू आहे. आपण पाहू महाराष्ट्रामध्ये महायुतीने मराठा समाजाला 38 जागापैकी जवळजवळ 28 जागा आणि महाविकास आघाडीनं 29 जागा मराठा समाजाला दिलेल्या आहेत. नशीब घटनेमध्ये 10 आरक्षित जागा आहेत, नाहीतर त्याही ठिकाणी मराठाच उमेदवार दिसले असते. त्यामुळे निकाल हा पक्ष जिंकणार का तो पक्ष जिंकणार असा नसून हा मराठा जिंकणार का तो मराठा जिंकणार असाच आहे. म्हणजे ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय, शेवटी मराठा समाजाच्या ताटातच जाणार आहे असाच आहे. म्हणजे ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय, शेवटी मराठा समाजाच्या ताटातच जाणार आहे आणि यामध्ये मात्र ओबीसी मात्र उपाशीच राहणार आहे अशी परिस्थिती आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक अस्थिरता व चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत ही ओबीसीची प्रचंड भावना आहे. असली तरी ओबीसीचं वाटोळं करून फक्त एका समाजाचा विकास करून भाजपला विकसित राष्ट्र बनवायचे आहे का हा प्रश्न ओबीसीच्या मनात खऱ्या अर्थाने आलेला आहे. महाराष्ट्रातील 20% मराठा समाजाचा विकास हा विकसित राष्ट्राचा पाया असू शकतो का हाही प्रश्नच आहे. ज्या पद्धतीने दुर्बल एससी एसटी महिलांना आरक्षित मतदारसंघ विधानसभा लोकसभेमध्ये निर्माण केले गेले त्याप्रमाणे ओबीसीलाही आरक्षित विधानसभा लोकसभा मतदारसंघ निर्माण करणे हा एकमेव मार्ग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ओबीसीला मार्ग निवडावा लागेल. मराठा ओबीसींना सत्तेचे समान वाटप केले तरच विकसित राष्ट्राची पायाभरणी होऊ शकते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या त्रिसूत्रीवरती सर्व समाजातील घटकाचा विकास करण्यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवले खरे, पण 75 वर्षानंतर परिस्थिती वेगळीच आहे. मराठा एका जातीचा विकास हेच महाराष्ट्राचे उद्दिष्ट आहे का? त्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळवले आहे का? महाराष्ट्रातील असंतुलित सामाजिक राजकीय धोरणाबाबत ओबीसी समाजाच्या मनात यामुळे प्रचंड मोठी शंका निर्माण झालेली आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या 12 जागा कोणाला कुठल्या दिल्या ह्याच्यावरती आपण चर्चा करू. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 जागा येतात. यामध्ये महायुतीनं मराठा समाजाला 10 जागा दिल्यात. त्या पद्धतीने आपण सगळं सविस्तर भूमिका मांडलेली आहे. सर्व मतदारसंघातलं कंप्लीट अनालाइज केलेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघात कुठल्या जागा कुणाला दिल्या आहेत हे जातीवाईज मांडलेलं आहे. त्यामध्ये महायुतीने मराठा समाजाला 10ची 10 जागा दिल्या आहेत. 2 आरक्षित जागा आहेत तिथं ते मराठा देऊ शकत नव्हते म्हणून दिलेले नाहीत. त्याप्रमाणेच महाविकास आघाडीनं जवळजवळ 8 मराठा दिलेले आहेत. 2 आरक्षित जागा ते देऊ शकत नव्हते आणि 2 ओबीसी म्हणजे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आणि शिरूरमध्ये अमोल कोले हे 2 ओबीसी समाजाचे घटक तिथे दिलेले दिसतात. त्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रात पाहू आपण. उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा येतात. 6 जागेमध्ये तिथं सुद्धा महायुतीनं 4 मराठा दिलेले आहेत आणि 2 आरक्षित दिलेले आहेत. त्या ठिकाणी महाविकास आघाडीनं 4 मराठा दिलेत आणि 2 आरक्षित, तिथे एकही ओबीसी दिलेलं नाही. मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिली परिस्थिती तर महाविकास आघाडीनं तिथं 8 जागापैकी 5 मराठा दिलेत, 1 आरक्षित आहे, 2 ओबीसी आहेत. महाविकास आघाडीनं जवळजवळ इथं 6 मराठा दिलेत, 1 आरक्षित आणि 1 ओबीसी आहे. त्यानंतर आपण विदर्भामध्ये जाऊ. विदर्भामध्ये जवळजवळ 10 जागा येतात. 10 जागापैकी आता विदर्भात तसं मराठा समाजाचं प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे तिथं मराठा समाजाला उमेदवारी देणंही अवघड आहे. तर तिथं सुद्धा त्या ठिकाणी एकूण महायुतीनं 3 मराठा समाजाचे उमेदवार दिलेले आहेत आणि ओबीसीला 3 जागा मिळालेल्या आहेत आणि ब्राह्मण समाजाला 1 आणि आरक्षित 2 अशा तिथं 10 जागाचं वर्गीकरण झालेलं आहे. महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी 4 मराठा दिलेले, 3 आरक्षित आहेत आणि 3 ओबीसी आहेत. त्या पद्धतीनंच कोकण आणि मुंबईमध्ये 12 जागा येतात. 12 जागामध्ये जवळजवळ महायुतीनं एकूण 6 मराठा समाजाला उमेदवारी दिलेली आहेत. 2 आरक्षित जागा आहेत. 2 जैन मारवाडी अशा जागा तिथं वाटप झालेलं आहे आणि 2 ओबीसीला तिथं आगरी समाजाचे जे प्रतिनिधित्व करतात, मग त्या ठिकाणी कपिल पाटील असतील, तुमचे रायगडचं प्रतिनिधी असेल, तिथं 2 ओबीसीला दिलेले आहेत. आणि त्यानंतर महाविकास आघाडीनं जवळजवळ मुंबई कोकणमध्ये 7 मराठा समाजाला उमेदवारी दिली आहेत.
एक मागासवर्गीयला उमेदवारी दिली वर्षा गायकवाडांना आणि 2 आरक्षित ठिकाणी उमेदवारी आहेत आणि 2 ओबीसी. अशा पद्धतीनं जवळजवळ 38 जागापैकी जवळजवळ 28 ठिकाणी मराठा उमेदवार दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीनं 29 ठिकाणी मराठा उमेदवार दिलेले आहेत. हे जवळजवळ महाराष्ट्रातलं जवळजवळ 70% प्रमाण मराठा समाजाला लोकसभेमध्ये उमेदवारी दिलेली आहेत आणि हेच चित्र आता विधानसभेतही पाहायला मिळेल. विधानसभेतही 288 पैकी जवळजवळ 170 180 उमेदवार हे मराठा समाजाचे असतात. मग आमच्या मनात प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य नसून हे मराठा राज्य घोषित करावं. त्या निमित्ताने हे आम्ही मागणी करतो आणि त्यासाठी आम्ही आपल्यापुढं विनंती करतो. कारण की आम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये जर समान वाटा मिळणार नसेल, ओबीसीला जर समान वाटा मिळणार नसेल तर येणाऱ्या काळात ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, तिरस्कार आहे आणि चिंतेचं वातावरण आहे. त्याच्यावर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये विचार व्हावा अशी भूमिका मांडतो. 4 जूनला निकाल लागेल. देशात सर्वत्र निकालाची उत्सुकता आहे. मोदी सरकार येईल का महाविकास आघाडी येईल अशा पद्धतीने उत्सुकता असताना महाराष्ट्रामध्ये ज्या उमेदवार निवडून येणार आहेत, महायुतीचे येणार का महाविकास आघाडीचे येणार, कुठल्या पक्षाचे येणार, म्हणजे मराठाच निवडून येणार आहेत पण कुठल्या पक्षाचे येणार ह्याची उत्सुकता लागलेली आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे.